अंबरनाथ ब्रेकिंग न्यूज। भाजपा उम्मीदवार पवन वायकर के कार्यालय पर हमले का मामला शिवसेना शिंदे गुट ने पुलिस को ज्ञापन सौंपते हुए घटना की कड़ी निंदा दर्ज कराई है। शिवसेना शिंदे गुट ने पुलिस से मांग की है कि मामले की सघन जांच कर सच्चाई सामने लाई जाए। की निवेदन देण्यात आलं। अंबरनाथची निवडणूक सुरू आहे आणि एक उमेदवार म्हणून पवन वाळेकर यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि हा जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही निषेध करीत आहोत आणि निश्चितपणे अशा प्रकारचं कृत्य शांततेत निवडणूक चालत असताना घडणं हे चुकीचं आहे आणि त्याचा योग्य दिशेने आणि योग्य तो तपास व्हावा आणि जनतेसमोर जे सत्य आहे ते यावं याकरता आम्ही मागणी केलेली आहे। त्याच्या बाबतीमध्ये पोलीस योग्य तो तपास करतील आणि लवकरच न्याय देतील आणि सत्य उघडकीस आणतील याचा आम्हाला विश्वास आहे। साहेब, फिर्यादी वाळेकर कुटुंबांचं नाव घेते या प्रकरणामागे त्यांचा हात आहे। कोणाला काय वाटतं त्याच्यापेक्षा कायदा काय म्हणतो आणि सत्य परिस्थिती काय आहे हे पोलीस शोधून काढतील आणि ते सर्व जनतेसमोर येईल। पण 2 दिवसाच्या निवडणुकी आहे, कारण की 20 तारीखला मतदान आहे आणि 21ला निकाल आहे आणि त्याच आधीच हा गोळीबार होत आहे। तुम्ही अगोदरच सांगितलं ना, ऐन निवडणुकीमध्ये असा जो काही प्रकार झालेला आहे तो निश्चितपणे निषेधार्थ आहे आणि त्याकरताच आम्ही निवेदन पोलिसांना दिलेलं आहे की याचा योग्य तो तपास व्हावा आणि जनतेसमोर सत्य यावं। भययुक्त वातावरणात भय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हटलं जातं। ते पोलीस तपासामध्ये दिसून येईल। बस झालं साहेबांना एवढंच बोलायचं हिंदी में अण्णा 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 एक ये चर्चा हुई, क्या चर्चा हुई? इस संदर्भ में आज संबंधित जिलाध्यक्ष साहब ने हमारे कार्यालय में आके निवेदन सौंपा है। यह घटने का जो तपास है वो पूरी तरह से अनबायस करना चाहिए, ये उन्होंने हमें निवेदित किया है। इसके बारे में पुलिस प्रशासन के तरफ से उन्हें आश्वासित किया गया है कि जो भी संबंधित घटना के अनुशंस से सामने पुरावा आएगा उसका पूरा हम अवलोकन करके कायदेशीर आगे की कार्रवाई करेंगे। सर, जो शिवसेना के नगराध्यक्ष उम्मीदवार है उन्होंने आपको उस पत्र में उल्लेख किया है कि पवन वालेकर है हमारे भतीजा है कि उनके ऊपर जो फायरिंग हुई है, उनके कार्यालय में फायरिंग हुई, इसकी पूरी तरह इस पर जांच होनी चाहिए, क्या है? बराबर है। इसमें जो निवेदन सौंपा गया है इसमें निपक्षपाती पूरी इन्वेस्टिगेशन होनी चाहिए ऐसा उन्होंने बताया है। उस हिसाब से ही एकूण 4 पुलिस तपास पथक जो है इन्वेस्टिगेशन में जुटे हुए हैं।